सर्व पदार्थांमध्ये परमात्म्याची व्याप्ती आहे, मग कुदळ, वेळू, अश्वत्थादी पदार्थांचे ठिकाणी ते परमात्मा बुद्धी करतात, यात बिघडले काय? परमात्मा परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? किती व्यापक आहे? बरं, किती व्यापक आहे सांगता येईल? त्या निरपेक्ष व्यापक म्हणला. किती व्यापक आहे? निरपेक्ष व्यापक म्हणजे त्याला दुसरं तुलना करण्याकरता काय नाही, पदार्थच नाही. पण सापेक्ष व्यापक म्हणजे सापेक्ष व्यापक ही माया, आकाश ज्याप्रमाणे तुलना करायला तुलना करता येईल अपेक्षा असते, त्याला म्हणायचं सापेक्ष. पृथ्वीच्या पेक्षा व्यापक कोण आहे? अरे पृथ्वीच्या पेक्षा कोण व्यापक आहे? जल सापेक्ष व्यापक झाला आहे का नाही? आणि परमात्म्याच्या सापेक्ष म्हणजे दुसरं पाहिजे म्हणून नाही. मग परमात्म्याच्या शिवाय दुसरं काही आहे का? मग कोणता व्यापक? असं परमात्मा आहे. एका रोमी अशी देंडे अनंत ब्रह्मांड नाही. तुझा 11वा अध्याय वाचा ना. कसं आहे का? वाचला का? गीतेतच ठेवला. 11व्या अध्यायामध्ये कुठे व्यापकत्व सांगितलं आहे? अरे 11व्या अध्यायात कुठे व्यापक सांगताय? देवादिदेव पुरुष प्रमाण वेत्तासी वेदांचे परायधाम तया सजम सर्वमिदं आहे का? देवादिदेव पुरुष वेत्तासी वेदांचे पुरुष धाम इथे सांगितलं. किती आहे तो? वायू अग्नी वरुण शशांक प्रजापती सम म्हणा की श्लोक. काही नाही. वायुरेमग्नि वरुण प्रशांक प्रजापती सम प्रभे भयो नमो नम नमो पुरष्टाद नमोस्वते सर्वदेव सर्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि पितासि लोकस्य चराचर समस्य पूज्यस्य न त्वस्य ममस्य परिकक्वधोन्यो लोकत्रय प्रतिमा तस्मात् प्रणम्य. कोणत्या अध्यायात आहे? अध्याय असते का किती? 11व्या अध्यायामध्ये आहे. म्हणून तुझ्या एवढा दुसरा कोणी तस्मात् प्रणम्य प्रणिधाय काय. मग आम्ही तुला काय करतो? त्याला ओळखलं नसल्यामुळे आमच्या अजून चुका घडल्या. मग काय कर? क्षमा कर. जाऊ द्या. माझा सर्वत्र ठिकाणी जर परमात्मा आहे. एका रूमी अशी देणे पश्चिमे पार्थरूपाने सतशोध नाना विधानी दिव्यानी नाना पश्चादिज्ञान वसुन रुद्र सगळं कोण आहे? परमात्माच आहे ना सगळं. मग इतका व्यापक परमात्मा आहे. सर्वत्र ठिकाणी जर त्याची व्याप्ती आहे, मग झाडं दिखं वगैरे आधी करून त्याच्यामध्ये कोणाची व्याप्ती आहे? मग काय बिघडलं त्याच्यामध्ये? शंका आहे. श्री गुरु म्हणतात, परमात्म्याची सर्वत्र व्याप्ती आहे हे खरे, तथापि त्या त्या उपाधीसहित परमात्मा मानतात एवढेच बिघडते. कोणासहित? उपाधी परिच्छिन्न आहे. उपाधी कशी आहे? उपाधी काय करते? उपदिष्टे समीपम, त्याच्या जवळ राहते आणि आपले धर्म कोणावर घालवते? अधिष्ठानावर. हे उपाधीचं काय काम आहे? अरे बा, शरीर आत्म्याच्या जवळ राहतं. शरीर काय आहे? उपाधी. आणि आपले धर्म कोणावर घालवते? आत्म्यावर. शरीर जन्मतो, आत्मा जन्मतो का? अरे शरीर जन्मतो, आत्मा जन्मतो का? मग आपले धर्म कोणावर घातले? आत्मा जन्मतो, आत्माच काय करतो? आहे का? शरीरम उपदिष्टे समीपम, अधिष्ठानाच्या जवळ राहते आणि आपले धर्म दुसऱ्यावर घालते. जास्वंदीचं फुल कसं असते?
अरे लाल असते ना. नव्या बिल्डिंग पुष्कळ झाडं, बरेच झाडं वेली लावल्या होत्या. जास्वंदीचे फळ स्फटिकाच्या जवळ धरली. स्फटिक कसं आहे आणि उपाधीच्या रंगामुळे स्फटिक कसा दिसतो. मग स्फटिक लाल आहे का जास्वंदीचं फुल? मग आता धर्म कोणाच्या आहे? फुल बाजूला केलं तर जसाच्या म्हणून उपाधी ही परिच्छिन्नता निर्माण करते. तेव्हा ऐक्य जे करायचं असतं ते अधिष्ठानाचं ऐक्य होत असते का उपाधीचं? ऐक तत्त्वमसी तुम्हाला केलं की त्याच्यामध्ये आपण उपाधीचे धर्म काय करतो टाकून देतो. लक्षाचं काय करतो. मग त्याच्यामध्ये काय इतकंच बिघडते. काय बिघडतं? उपाधी सहित आपण काय करतो ऐक्य करतो. मग उपाधी सहित ऐक्य होऊ शकत असो. अशा भ्रांतीने यथार्थ जीव ईश्वर स्वरूपास विसरून देहादिकांचे ठिकाणी जीवांना आत्मभ्रांती होते. मग पाप पुण्य करतात आणि अंतर्यामीपासून वेळवापर्यंत ईश्वर भावनेने उपासना करून त्यापासून सुखाची इच्छा करतात. पूजनाचा धर्म आनंदाची गोष्ट आहे. मग त्याच्यापासून काय करतात? फलाची इच्छा करतात. मग ते फल देण्याकरता तर सामर्थ्य असावं लागतं. कायचं कोणालाही काही मागून आपण काम पूर्ण होत असते का? मोठा सप्ताह करायचा आहे तुम्हाला आणि तुला काहीतरी 50-60 हजार रुपयाचा मंडप बघा. मग गेला म्हणलं आम्हाला मोठा सप्ताह करायचा आहे. तिकडून मधुकरी मागून आपल्या झोळी घेऊन येत चालला होता पोरगा. हे म्हणलं अरे बाबा थांब. म्हणलं काय आहे? आम्हाला मोठा सप्ताह करायचा आहे. तेव्हा तुझ्याकडे देणगीची काय करतो? म्हणलं देऊन टाक 2-3 लाख रुपये. तो म्हणलं निश्चय चोरी मागतो. 2-3 लाख रुपये देण्याची शक्ती मधुकरी मागण्यात आहे का? मग कोणालाही काय म्हणलं तर फक्त एक भाकरी आली ह्याच्यात कर तुला देतो. सामर्थ्य असावं लागतं. काय असावं लागतं? सामर्थ्य नसेल तर काय उपयोग आहे? देश दाखवला आहे. कोण्या मेसाईची उपासना करतो आणि तिला म्हणायला लागले मला चांगला घोडा द्या की. ती म्हणलं मला गाढव बसण्याकरता नाही तुला घोडा कसला देऊ? वाचा. ज्या उपाधीचे आराधन करतात त्या उपाधीचे योग्यतेनुरूप त्यांना फल मिळते. मुलाच्या हातातील बिंदल्या हरवल्या तर कोपऱ्यावरील म्हसोबा शेण थापतात व त्याचे फल चोरणारास फार झाले तर हगवण लागते इतकेच. अरे फल आहे काय? पूजा काय करतात? नाही फल कोणाला मिळते? वाचा पुन्हा वाचा. ज्या उपाधीचे आराधन करतात त्या उपाधीचे योग्यतेनुरूप त्यांना फल मिळते. मुलाच्या हातातील बिंदल्या हरवल्या तर कोपऱ्यावरील म्हसोबा शेण थापतात व त्याचे फल चोरणारास फार झाले तर हगवण लागते इतकेच. अरे आता अतिरोग्याने किती लोक मारले. त्याला शिक्षा आता कोणती पाहिजे? हगवण लागणे का? शिक्षा पाहिजे ना. एवढा कामाने बघतो का? जाऊ दे आपला राजकारण काही विषय नाही. माझे दर्शास्तच आहे. जसा गुन्हा तुझी काय ते शिक्षा आहे. मग त्या म्हसोबाच्या ह्याच्यामुळे पूजा करणाऱ्याला काय लागते? जाऊ द्या. सामर्थ्य असावं लागत असतं. म्हणून ज्या देवतेची आपण उपासना करतो त्या देवतेचं काय असावं लागते? तो हा देवादी देव. काय कळी कळाचा वेल जया गावी
देवाचाही देव. नाही काय काळाचा बळीया माझा पंढरीराव ते दुसरं आहे. बरं जाऊ द्या, पुढे वाजा. त्याचप्रमाणे विष्णुवादी श्रेष्ठ देवतांचे आराधन केले तर महान ऐश्वर्य प्राप्त होईल, परंतु आत्मज्ञान शिवाय मोक्षाचे परमसौख्य प्राप्त होणार नाही. हे बघा, जरी तुम्ही मोठ्या देवाकडे आणखी प्रार्थना पूजा केली, भोग मिळेल, काय मिळेल? मुक्ती नाही. मुक्ती कशाने मिळते? ज्ञानाने. ते काय नाही म्हणजे भोगा बिगानं कुठं काय. नाही तर मग श्रीमंत माणसं ज्ञान न घेता आणि मुक्त झाले. धनाने मुक्ती मिळते का? धनाने नव्हे, ज्ञानाने सुद्धा नाही मिळत. त्याला ब्रह्मविद्याच पाहिजे. कोणत्याही ज्ञानाने मुक्ती प्राप्त होत नाही. बरीचशी ज्ञान आहे ना, पैसा मिळतो, काय मिळतो? भरपूर पैसा मिळतो. एखाद्याचा आम्ही स्वामीकडे होतो, एकदा बसलो होतो, एक मनुष्य आला, बेंगलोरवरून आला होता. नमस्कार वगैरे केला. आम्ही सहज तो म्हणायला लागला विमानाने स्वामीच्या दर्शनाकरता बेंगलोरवरून. म्हटलं येण्याचं काय कारण आहे वगैरे. त्याला विचारलं, परिचय करून दिला. ते बघितले तात्या होते. ते म्हणाले याचा पगार 54 लाख रुपये आहे. किती? काय किती? 54 लाख रुपये. म्हटलं आहे तिथं अवघडच काम झालं. एवढा 54 लाख रुपये जो पगार आहे, योग्यता लागते. काय लागते? काय काय म्हणजे योग्यता कोणती? दिवसभर काम करणारा मनुष्य, याचं काम करू द्या, त्याचं काम करू द्या, पगार किती? 5,000. आणि ते सगळ्या उपाध्या. आणि एखादा साहेब येतो, नुसतं काही येत नाही, गाडीत बसून येतो, इकडे तिकडे पाहतो, झालं आपल्या घरी घेऊन जातो, पुन्हा घरी जातो. दिवसातून एखादा तास कंपनी देतो, तरी पगार किती आहे? 5 लाख. असा फरक का? एकाला मिळते 5,000 आणि एकाला मिळते इतका फरक का? त्यांनी तक्रार केली. म्हटलं का हा ग्रस्त साहेब नुसता येतो, तासभर आपला इकडे तिकडे फिरतो आणि पुन्हा कारमध्ये कुठे जातो, ते पगार किती? पुन्हा फॅसिलिटीज किती? आणि मी का अरे हसायला काय झालं का? त्याच्याकडे बघत झालं. त्याच्या गोष्ट सांगितलं ना, मग तो पगार का बरं? ते कंपनी बंद पडली. काय पडली? कारखाना काय पडला? मग कामगाराला सांगितलं, मला इकडे आता कारखाना आपला बंद पडलेला आहे, आता महिनाभर सुद्धा आता तुम्हाला पगार मिळणार, कुठं जायचं असलं तर. मग तुम्हाला लागलो महाराज असं कसं? म्हणला मला रोजचा पैसा खर्च पाहिजे. म्हणजे कारखाना बंद आहे याची वाट काय? सुरू कर म्हटलं तू. तर काय सुरू करतो का तू? मग झाला 5 लाख रुपये पगार आहे, त्याला बोलावला. म्हणलं कारखाना बंद पडला आहे. त्याने काही नाही, इकडे तिकडे पाहिला. म्हणलं एक स्क्रू ढिला झालेला आहे काय? त्याला म्हटलं म्हणले हातोडा घेऊन ये. हातोडा घेऊन या स्क्रूवर म्हटलं ठोका मार की. ठोका मारता बरोबर कारखाना काय झाला? एवढ्या करता 5 लाख द्यावं लागले. किती? तुझा काय उपयोग आहे इथे? ज्ञानाला किंमत आहे. कशाला? ब्रह्मज्ञानानेच मुक्ती काय होते? भोगाने मुक्ती प्राप्त होत, म्हणून स्वर्गीचे अमर मृत्यूलोकी व्हावा. विष्णुवादी श्रेष्ठ देवता स्वतः गुरु होऊन आत्मज्ञानाचाही उपदेश करतील असे त्यांचे ऐश्वर्य आहे, परंतु उपासकाने तशा हेतूने उपासना मात्र केली पाहिजे. हेतू चांगला पाहिजे ना. तुम्हाला फलभोग मिळेल की हेतू जर तुमचा चांगला नसेल तर त्याला कोणी काय करणार आहे? काय पाहिजे हेतू? आता शिकणाऱ्या पोरामध्ये आपल्याला विषय काय झाला पाहिजे? ज्याला काही नाही, आपलं ओव्हर लुकिंग नसते, आपलं
पुस्तक आणायचं, ठेवायचं, थोडं इकडे तिकडे पाहायचं आणि पुन्हा घरी जायचं. जिज्ञासा असावी, काय असावं हे तर बरोबर पण असं सगळं. मग तो त्याला विषय नाही समजला तर दुसरीकडे जातो, विषय काय करतो समजावून घेत असतो, जाऊ द्या. म्हणून प्रार्थना करणाऱ्याचा हेतू काय याच्यावर अवलंबून आहे. पुढे वाचा. असो उपासनानुसार फल मिळते याचे कारण स्थूल सूक्ष्म सर्व प्रपंच ईश्वराच्या 3 शरीर अंतर्गत आहे. तथापि ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष होत नाही. जर कोणत्या ज्ञानावाचून मोक्ष होत नाही. तो किती तुम्ही ज्ञान घ्या, मोठं ज्ञान घ्या का काही घ्या, ब्रह्मदेवापर्यंत जरी गेले तरी बदलत. कुठेही गेलं तरी इंद्र तरी बदलत, ब्रह्मदेव तरी बदलत. का बरं एखादा गरीब जरी असेल कोण ब्रह्मज्ञान असेल तर मग तो बरं आहे कोण आहे. गरिबीला किंमत आहे का. जाऊ पुढती पिके मुक्त याची अनुरेणू हातो कडा. महत्व कोणाला आहे. हल्ली सुद्धा आहे का नाही आता शिक्षणाचं महत्त्व कमी व्हायला लागलेलं आहे. याचं महत्त्व जास्त ब्राह्मण लोकांना कळतं. कशाचं. व्यापाराचं महत्त्व मारवाडी लोकांना काय. नुसतं शेतीत काम करण्याचं महत्त्व शेतकऱ्याला. जाऊ द्या आपण. आहे का एखाद्या शेतकऱ्याची मोठी बिल्डिंग दिसते का तुम्हाला. दिवसभर काय करतो. जाऊ द्या आपलं कसं सांगितलं. तेव्हा फलाला अनुसरून मोठं फल जर कोणता तर या लब्धवाच्या परम लाभम यस्मिन् स्थितो दुःखे आत्मज्ञानाला जास्त फल आहे. असं यस्मिन् स्थितो गुरुणा बी न विचारलेलं आहे. म्हणून या लब्धवाच्या परम म्हणून तो कोणता लाभ प्राप्त करून घेतो. आत्मलाभ. आत्मलाभासारखे नाही म्हणून सारखे. कोणत्या अध्यायात आहे. बरं आहे तयार आहे. चला. जर मोक्षाची इच्छा असेल तर त्याने विचार करून पंचकोशाहून जीवेश्वराचे स्वरूप पृथक जाणून त्या दोघांचे ऐक्य जाणले पाहिजे. आता हे पंचकोश आहे तुम्हाला. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय. त्याच्या मनात परमात्मा कसा आहे. आनंदमय कोश. अन्नमय कोश आत्मा का नाही. स्थूल नाही सांगता येईल. बरं अन्नमय कोशाच आत्मा काय. कारण मी असं मी असं देहाच्या ठिकाणी कोश आत्मा का नाही. स्थूल शरीराचा किंवा देहाचा इंद्रिया वाचून व्यवहार होत नाही अशी इंद्रिय मतवादी म्हणतात. म्हणून अन्नमय कोश काय नाही. कळायला पाहिजे तुम्हाला. इंद्रिय आत्मा का नाही. कारण इंद्रियांचा जो व्यवहार आहे. इंद्रिय जर नसतील तरी सुद्धा श्रवण इंद्रिय नसेल तर बधिरत्व येईल किंवा नेत्रेंद्रिय नसेल तर अंधत्व येईल. परंतु मरण किंवा जन्म हा शरीराच्या ठिकाणी व्यवहार इंद्रियांशिवाय होतो. मग कोणामुळे होता तर प्राणामुळे होतो. म्हणून इंद्रिय आत्मा नाही. पुढे आपल्याला सांगायचं आत्माला काय इंद्रिय हे नसले तरी काय होतं. प्राणच आत्मा काय. प्राणाशिवाय इंद्रियांचा व्यवहार होऊ शकतो व्यवहार किंवा कोणतेच कार्य होत. प्राण आत्मा का नाही. प्राण हा जड आहे. तो ज्ञान स्वरूप नाही घटाप्रमाणे. म्हणून मन जे इंद्रिय आणि मनाचा जो संयोग संबंध होतो या संबंधाद्वारेच जीवाला ज्ञान होतात. त्यामुळे मन हेच आत्मा आहे. प्राण आत्मा नाही. एका शब्दात सांगायचं म्हणजे प्राण जड स्वरूप आहे कोण. आणि मन कसं आहे ज्ञान स्वरूप. मग जड आत्मा होऊ शकत. मग कोण आत्मा आहे. आता मनच का आत्मा नाही. बुद्धीच्या आधी नाही. बुद्धीच्या काय आहे. आधी का म्हणलं ही बिल्डिंग याची काय नाही. म्हटलं हा कामगार आहे. काय कामगार कोणाच्या आधी नसते मालकाच्या. हे काम करा म्हटलं हे करा आणि ते करा. तर तसं मन कोणाच्या आधी नाही.
ब्रह्मांड आत्मा नसून कोण आत्मा आहे? आता बुद्धी आत्मा का नाही? बुद्धी ही क्षणिक आहे, आत्मा हा स्थिर आहे, नित्य आहे. परंतु बुद्धीच्या ठिकाणी प्रथम क्षणी उत्पत्ती, दुसऱ्या क्षणी नाश, प्रतीती आणि तिसऱ्या क्षणी नाश ही चंचलता आहे. म्हणून बुद्धी आत्मा नाही. कारण बुद्धी कशी आहे? कोणत्या धारेत येते? आलय विज्ञान धारा. मन कोणत्या धारेत येतं? आणि परत ते विज्ञान धारा मला आलय विज्ञान धारेच्या अधीन आहे. म्हणून मन आत्मा नसून बुद्धीच काय आहे? आता बुद्धी आत्मा का नाही? स्थिर स्वरूप आहे. क्षणात त्याची उत्पत्ती आणि क्षणात सगळं विज्ञान याच आहे. गीतेमध्ये सुद्धा आहे ना, अश्वत्थम एवढं मोला संघ शस्त्र तुडे. संसार हा स्थिर स्वरूपाचा एका क्षणोक्षरी बदलणारा अश्वत्थ पदाचा भाग आहे. म्हणजे नाही, श्वास म्हणजे एका क्षणात बरोबर राहू शकत नाही. म्हणून तयाची स्थिती नासतच आहे क्षणोक्षणाप्रती. म्हणून ते म्हणते अश्वत्थ पदे 15व्या अध्यायामध्ये 2 ठिकाणी आलेलं आहे. पहिल्या ठिकाणी ऊर्ध्व मूल मदशाख, पुढे दुसऱ्या कुठे आला? नरूपमस्य. दोन वेळा येण्याचं काय कारण आहे? सुरुवातीला स्वरूप सांगितलं संसाराचं आणि तिसऱ्या श्लोकात ते त्याचा अद्वैत ज्ञानाने किंवा ब्रह्मज्ञानाने असंग शस्त्राने नाश. बरोबर आहे. 2 वेळा नाही तर विरुक्ती नावाचा काही दोष येते. जाऊ दे आपला. तेव्हा चंचल असणारी बुद्धी ती आत्मा होऊ शकत. आत्मा कसा स्थिर स्वरूपाचा आहे. जो चढेना स्मरेना वेळे आपले निभळे. आत्मा कुठं बाजूला जात असतो आणि आत्मदेत असतो का? व्यापक वस्तूच्या ठिकाणी कोणतीही क्रिया नसते. आकाशाच्या ठिकाणी क्रिया आहे का? मग आकाशापेक्षाही परमात्मा कसा आहे? मग तिथं कुठलाही क्रिया अक्रिय स्वरूपात आहे. कर्तृत्व नाही, भोक्तृत्व नाही. पुढे ज्याप्रमाणे दर्भातील कोमल गर्भ काढून घेतेवेळी वरील स्थूल पत्रांचा त्याग करावा लागतो, त्याप्रमाणे जीव ईश्वरांचे यथार्थ स्वरूप जाणण्याकरिता त्याचवरील पंचकोशाचा निराश करावा लागतो. आहे का? आपल्याला जे काही काम असतं ते टरफलाचं काम नसतं. ते टरफला काय करावं लागते? एखाद्या कशाची भाजी बायला जर करायची असले वरची टरफला काय करावं लागते? मग आहे का? एखाद्या वाटाण्याची भाजी करायची असेल वरचा भाग काय करावं लागतं? नाही खातातही बघा, पण ते कोवळं असतं. काय ते वाटाण्याची शेक कवळी असली तर ती चालते बघा. आणि पुढे थोडी वाढली म्हणजे मग ते टरफलाचा काय करावं लागतो? आतमधल्याचा काय करावं लागतो? स्वीकार. तसे पंचकोशाचा काय करायचा? निराश. सगळंच टाकून द्यायचं का? कोळी टाकायची, टरफले टाकायचं, रसही टाकून द्यायचं नाही. तर फुकट पैसे गेले. एक ग्रस्त होता आणि तो जेवायला बसला. आपला शेजारचा म्हणून शेजात पाहिजे होता. त्या माणसाच्या भात खात असताना काय लागला? खडा कडकन वाढलं. शेजारच्या माणसाने विचार केला, याला भातामध्ये काय लागला असला पाहिजे? खडा लागला असला. त्याने विचारलं, म्हणलं का हो काही लागलं होतं का? म्हटलं हो की कडकन वाजलं. म्हणलं तो खडा लागला होता. मग तुम्ही थंकून नाही टाकला? तो म्हणलं का फुकट राहिला? विकत घेतला होता. विकत जरी घेतला असला तरी खडा काय करायला लागतो? तसा अनात्म पदार्थाचा काय करायचं असतं? मग आत्म्याची काय होते? आणावं लागतं की आहेच? आहे काय? ते काय आणावं लागत असते काय?
नदीतल्या एखादं विहीर असते, वरचा जमिनीचा आणखी हे टाकला की पाणी आणावं लागतं की आहे. परिच्छेद क्रमांक 29. पंचकोशाच्या निरासाचा प्रकार. स्वप्नामध्ये स्थूल देहाचे भान होत नसून आत्म्याचे भान होते. झोपेत सूक्ष्म शरीराचे भान होत नाही, तथापि सुखस्वरूप आत्म्याचे स्वयंप्रकाशाने भान होते. हे बघा, निराश कसा करायचा. हे बघा, प्रत्येक अवस्थेमध्ये काय आहे, आत्माची व्याप्ती आहे ना. झोपेतही कोण आहे, बरं स्वप्नातही, जागृतीमध्ये, समाधीमध्ये कोण आहे, वरच्या सगळ्या अवस्था, प्रत्येक अवस्थेमध्ये आत्म्याची व्याप्ती आहे. मग त्याच्याकरता हे सांगितलेलं आहे, नाही का. त्याला अन्वय म्हणायचं, काय म्हणायचं. आणि एका अवस्थेचा निराश, त्याला व्यतिरेक असं म्हणायचं. अन्वय व्यतिरेकाने परमात्म्याचं ज्ञान करून घ्यायचं. व्यतिरेक म्हणजे काय, नाही का. कल्पना करा, स्वप्नामध्ये गेला, आत्मा आहे का नाही, जागृतीतले पदार्थ आहे का. बरं, जागृतीमध्ये कोण आहे, मग स्वप्नातले पदार्थ आहे का. स्वप्नातल्या पदार्थाचा व्यतिरेक, आत्म्याचा अन्वय आला का. शाहीत अक्षर आहे का नाही, शाहीमध्ये काय आहे, अक्षर नाही, पण अक्षरात काय आहे, मग अक्षरात शाही आहे, अन्वय आहे का नाही. आणि शाहीमध्ये अक्षर नाही, व्यतिरेक. ज्ञान करा, वाचा. झोपेत सुखाचे भान नसेल तर मी सुखरूप निजलो होतो अशी स्मृती जागृतीत होणार नाही, म्हणून सुखाचे ज्ञान झोपेत आहे. झोपेमध्ये आपल्याला ज्ञान होते ना. ज्ञान जर नसेल झोपेमध्ये तर तुम्हाला सुखाची आठवण झाली, आणि सुखाने काय झालं होतं, मग 5 मिनिटाकरता झोपण्याकरता गेला, आणि जो झोपला बघा, तो सोमवारी झोपला, बुधवारी उठला. त्याला विचारलं, म्हणलं कोणता दिवस आहे, मंगळवार आहे की म्हणाला. मग त्याला बुधवारचा काय दाखवला, तो म्हणला इतका झोपत असतो का, कुठं माहिती आहे. मग त्याचं स्मरण कराय, झोपेमध्ये सगळ्या इंद्रियांचा लय झालेला असला. मग ते लय झाला असला त्याच्यामुळे काय आहे, त्याचा डोळे माझा पाहतो, झोपेतला माणसाचा डोळे उघडून. एक फायदा होते मात्र, बरं का, नाही का. डोळेवाशी झोप मध्ये राहायचे. ते चोर लोकांना असं वाटते, म्हणलं जागा आहे मनुष्य, चोरी तर करू नये. जागा आहे का झोपलेलाच आहे, ते डोळेवाशी झोप म्हणायचं. म्हणजे कोणाची तोंडवाशी झोप. एकजण झोपला बघा, पण तोंडवाशी झोप होती, म्हणजे म्हणजे कुत्र्याची जात ना. ते चांगल्या जागेत देवधर्म करीत नाही, अवघड जागेत काय करतात. त्याने त्याच्या तोंडात काय केलं, आणि ते कुत्र ताट करून गेलं तर ते गेलं. मग त्याला विचारलं, म्हणलं अरे पाणी कुठून आलं तुझ्या तोंडामध्ये. मग आता काय बा, इकडे तिकडे पाहतो बघा, तर कुत्र जागा. जाऊ दे, आपला खेड्यापाड्यात कीर्तनं करायची म्हणजे असं कीर्तन करायला लागलं. नाही तर सांगत बसला आपला अनुभव नव्हे तिरे ठेवला, तुमचा अनुभव तुमच्या जाऊ द्या. शिवाय ते सुख विषयापासून होत नाही, कारण तेथे विषय नसतात. म्हणून झोपेत असणारे सुख आत्मरूपच म्हटले पाहिजे. झोपेतलं सुख आत्मस्वरूप का म्हणायचं, विषय आहे का तिथे. बरं, ते सुख असं आहे बघा,
तर बाकी भर झोपेतल्या माणसाला जर उठवलं तर राग येतो. काय होतं, एवढ्या सुखातून मला म्हणलं तुम्ही काय करता उठवता. ते घड्याळचं टणटण वाजत असले तर लात मारून पाडून टाकलं. मग एवढं झोप जे सुख आहे तरी कोणाचं. आता तुम्हाला झालं की दुसरा तरंग गेला की तुम्हाला मग हे सुख कोणाचं आहे काय. मग त्याचे काय करावं लागते, आत्म्या जिथे जिथे सुख तिथे तिथे ते आत्म्याचंच आहे. जिथे जिथे गोडी ती गोडी कोणाची आहे, म्हणून सुखरूप किम स्वरूप आहे, आत्माच आहे. पुढे वाचा. म्हणून झोपेत असणारे सुख आत्मरूपच म्हटले पाहिजे. आत्मा स्वप्रकाश आहे. त्या प्रकाशाने सुखरूप आत्मा झोपेत भासतो. निधिध्यासनाचे फल जी निर्विकल्प समाधी, त्यात अज्ञानकृत आवरणरहित सुखरूप आत्म्याचे भान होते. आता समाधी आणि सुषुप्ती दोघांचा फरक. सुषुप्तीमध्ये आत्मसुखच आहे, आणि समाधीमध्ये कोणतं सुख आहे, आत्म. दोमध्ये फरक का नाही आलं का लक्षात. अरे झोपेत आहे कोणतं सुख आहे, आत्म्याचं. समाधीमध्ये आत्म्याचं. मग दोमध्ये याला समाधी का म्हणायचं, याला झोप का म्हणायचं. एक झोप ही झोपेमध्ये येणारं आत्मसुख हे अज्ञानाने आवरणासहित आहे. असं बरोबर आहे. समाधीमध्ये आवरण रहित असं निर्विकल्प. झोपेमध्ये काय आहे, आपल्याला कळतं का तिथे. झोपेत सुख आहे पण त्याच्यावर आवरण असल्यामुळे आपल्याला त्याचं काय नाही ज्ञान नाही. समाधीमध्ये मग समाधी अवस्था ही झोपेपेक्षा कशी आहे, तिच्यात पुरुषार्थ आहे. कशात, झोप येण्यामध्ये काय नाही, त्याला काय नाही. मग सगळे झोपी जाणारी मंडळी सगळी पुरुषार्थवान झाली. झोप ही सहज येत असते. काय झोप काय येते माणसाला, त्या दिवसात त्या एका दिवसाचं प्रारब्ध कर्म भोगून संपल्यावर झोप. मग काय ते झोप येते. बरोबर आहे. मग एका दिवसाच्या याने प्रारब्ध कर्म संपून जाते का. मग दुसऱ्या दिवसाचं प्रारब्ध काय होते, पुन्हा आणखी जागृती प्राप्त होते. थोडी त्यावेळी कारण शरीरूप अज्ञानाचे भान होत नाही. या अनुभवावरून स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे तिन्ही देह व्यभिचारी आहेत. म्हणून कोणताही एक देह तिन्ही अवस्थेत भासत नाही. जागृतीतला देह स्वप्नात नाही, स्वप्नातला देह सुषुप्तीमध्ये नाही, सुषुप्तीतला देह नाही समाधीमध्ये नाही. सुषुप्तीतला देह म्हणजे सुषुप्तीत देह आहे का, कारण शरीर नाही का. आपल्या जागृतीमध्ये कोणतं स्थूल शरीर आहे, स्वप्नामध्ये सूक्ष्म शरीर, सुषुप्तीमध्ये आहे का नाही, आहे का देह आहे का, समाधीमध्ये देह आहे का. म्हणून आवृत्त आनंद आहे कोणता, अनावृत्त आनंद आहे. आणि झोपेमध्ये कोणता आहे, अज्ञानाने काय झालेला आहे तो. मग कोणता मिळवण्यात पुरुषार्थ आहे नाही का. मग समाधी प्राप्त करून घेणं हे काय महत्त्वाचं काम आहे. सहजासहजी समाधी होते का, त्याच्याकरता साधनाची आवश्यकता आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान. पुढे मग त्या समाधीमध्ये प्रकार आहे, सविकल्प निर्विकल्प, पदार्थाभाविनी पदार्थाभाविनी. योगी लोकांना माहिती आहे, आपल्याला योग माहिती आहे, पण कोणता नागचा कधी झाला जाऊ द्या. मग समाधी अवस्थेमध्ये सर्वांना अधिकारी पुरुष लागतो. कोण लागतो, तुम्हाला जास्त अधिक माहिती असेल तर गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये युक्त आहार तर का जसं बसून न झोपून का क्षणै क्षणै रूपरमे प्रज्ञान होते आत्मसंस्थन मन कृत्वा येतो येतो निश्चलती. जाऊ द्यायचं
6वा अध्याय तुम्हाला माहिती आहे. आणि तेव्हा कुठं समाधी लागेल. यथोक्षरम निर्देशस्य व्यक्तम पर्युपा सर्व प्रगमचिंत्यांच्या कुठं आहे का क्लेशोधिक असताना अव्यक्त आहे का तिरगो. पंचोक महाराजाचे शिष्य होते तुकाराम बाबा खेडलेकर, त्यांना समाधी लागला. ते 2-2, 3-3 दिवस समाधीत राहायचे. खेडलेला आता ते वारले म्हणा, पण महाराजांचे शिष्य होते. आपल्याला समाधी लागते पण ते कुठे नाही. वा विद्यासागराच्या पाठातही लागते. पहिली वेळ असते ना, ते विद्यार्थ्याला काही माहिती नसतं कशाला काय, त्याला ते अनुबंधायचं समजत नाही, त्याला मौलविक्षेपही काय होत नाही. आणि पुढे मग इतका तयार होतो तो दुसऱ्याला विचारसागर शिकवतो. खरं ना, जिज्ञासेने काय केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. मग खरी देणगी कोणची आहे, गुरुदक्षिणा कोणची आहे. आम्ही जसा विचारसागर शिकवला तसा तुम्ही सुद्धा दुसऱ्याला काय केलं पाहिजे, आणि हीच गुरुदक्षिणा आहे. हे पैसे विषय त्याला काय अर्थ आहे. आणि आत्मा मात्र सर्वावस्थेत भासतो म्हणून व्यापक आहे. अशा चिंतनाने 3 शरीराहून आत्मा पृथक जाणावा. स्थूल शरीर अन्नमय कोश, कारण शरीर आनंदमय कोश आणि सूक्ष्म शरीरात प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय असे 3 कोश आहेत. किती कोश आहे असे नाही, 3 कोश नाही, 3 शरीर आहे असं घे. स्थूल शरीर अन्नमय कोश, कारण शरीर आनंदमय कोश आणि सूक्ष्म शरीरात प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय असे 3 कोश आहेत. सूक्ष्म शरीरात 3 शरीरामध्ये 5 कोश आहे. पण त्या शेवटच्या ह्याच्यामध्ये एका शरीरात 3 कोश आहे असं घ्यायचं. नाही तर मग 3 शरीरामध्ये 3च कोश आहे असं. कोश काय होऊ शकत नाही. स्थूल शरीर आपलं कोणतं आहे, दिसतं आहे कोणतं शरीर आहे, दिसत नाही ते झोपेमध्ये. आता ईश्वराचं स्थूल शरीर समष्टी स्थूल शरीर आहे, ब्रह्मांड. सगळं ब्रह्मांड. ईश्वराचं कोणतं शरीर आहे, सूक्ष्म शरीर. सर्व जीवांचे सूक्ष्म शरीर आहे ईश्वराचं सूक्ष्म शरीर. त्याचं कारण शरीर शुद्ध सत्वात्मिका माया हे कोणतं शरीर आहे. शरीर दिसतो, ईश्वर दिसतो का, माय कशावर फरक दिसत नाही. सर्वांग दर्शनकार ईश्वर काय करीत नाही, कामानेत नाही, प्रत्यक्ष प्रमाण. मग ईश्वर हे लोक का मानतात. अरे हे पहा, चारवाक काय करीत नाही, मग बाकीचे लोक ईश्वर मानतात ना. मग ईश्वर का मानतात हे, अरे दिसत नाही पण का मानतात. असं कार्यावरून काय करायचं, दिसत नाही एवढ्यावरून नाही म्हणायचं की त्याच्या कार्यावरून. मग जगात कोण उत्पत्ती करते, विसरले येतं या पचुची लखानी म्हणून जगत करता. ईश्वर काय करता, कोणत्या तरंगात सांगितलं, दुसरं का. जाऊ द्या पुढे का आणखी. या 3 शरीरांच्या विवेकानेच पंचकोशांचाही विवेक होतो. जसे जीवाचे स्वरूप वेष्टी पंचकोशाहून पृथक आहे, तसेच ईश्वराचे स्वरूपही समष्टी पंचकोशाहून पृथक आहे. आता ईश्वरा पंचकोशाहून पृथक कसा आहे, जीव का पृथक नाही, अधिक विचार आहे. याचा विचार कधी करू आता, तर कीर्तनाला जायचं.